जे लोक आपल्या कारमधून बाहेर फिरायला जाण्याची आवड ठेवतात, मग ते कौटुंबिक दौरे असो किंवा व्यावसायिक दौरे, पण भरमसाठ टोल टॅक्समुळे त्यांच्या खिशावर भार पडतो किंवा कधीकधी त्यांना आपला मार्ग बदलावा लागतो। त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे। मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने 15 ऑगस्ट पासून राष्ट्रीय महामार्गावरील 3000 रुपयांमध्ये फास्टॅग आधारित वार्षिक टोल पास जारी करण्याची घोषणा केली आहे। नवीन टोल धोरणाची बऱ्याच काळापासून वाट पाहिली जात होती आणि बुधवारी 19 जून रोजी करण्यात आलेली घोषणा याच धोरणाचा भाग आहे। ट्रिप म्हणजे एक टोल प्लाझा ओलांडणे। याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकाच दिवसात येण्या जाण्यात जेवढे टोल प्लाझा ओलांडाल तेवढ्या ट्रिप मोजल्या जातील। जर तुमच्या 200 ट्रिप 1 वर्ष संपण्याआधीच पूर्ण झाल्यात तर तुम्हाला पुन्हा नव्याने हा प्लॅन घ्यावा लागेल। फास्टॅग कसा रिचार्ज होईल तर नवीन प्लॅन ऍक्टिव्हेशनच्या दिवसापासून जोडला जाईल। 3000 रुपयांचा वार्षिक पास राजमार्ग ऍप, NHAI आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या पोर्टल सारख्या विविध माध्यमांवरनं रिचार्ज केला जाऊ शकतो। याकरिता लवकरच एक खास लिंक उपलब्ध केली जाईल। नवीन पास कोणासाठी असेल तर हा पास पूर्णपणे गैर व्यावसायिक वाहनांसाठी म्हणजेच खासगी कार, जीप आणि व्हॅनसाठी वैध असेल। क्लोज्ड कॉरिडॉर म्हणजे एक पूर्ण विभागाच्या स्वरूपात बनलेले हायवे एक्सप्रेसमध्ये एंट्री आणि एक्झिटला एकच ट्रिप मांडली जाईल। उदाहरणार्थ अमरावती नागपूर एक्सप्रेसवर एका बाजूचा प्रवास एक ट्रिप मानली जाईल। नितीन गडकरींच्या माहितीनुसार 3000 रुपयांमध्ये जास्तीत जास्त 200 ट्रिप म्हणजे 200 टोल प्लाझा पार करण्याची सोय। याचा अर्थ असा आहे की एका टोल प्लाझामध्ये खासगी कार चालकांना फक्त 15 रुपये भरावे लागतील, तर हायवे आणि एक्सप्रेसमध्ये टोल दरांची सुरुवातच किमान 50 रुपयांपासून होते। किमान 50 रुपये दराने 200 ट्रिपसाठी त्यांना 10,000 रुपये भरावे लागले असते। हा पास फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवरच वैध असेल। राज्यांची हायवे याच्या कक्षेत येणार नाहीत। नवीन टोल योजनेच्या 10 महत्वाच्या गोष्टी। यामध्ये वार्षिक पास वाहन आणि त्यासंबंधीच्या फास्टॅगच्या पडताळणीनंतरच जारी केला जाईल। जर तुमच्या वाहनावर आधीपासून फास्टॅग असेल तर त्यावरच वार्षिक पास ऍक्टिव्हेट होईल। तो विंड स्क्रीनवर योग्य ठिकाणी लावलेला असावा। तो वाहनाच्या रजिस्ट्रेशन नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे। फास्टॅग ब्लॅक लिस्टेड नसावा। हा पास फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवरच वैध असेल। राज्यांची हायवे याच्या कक्षेत येणार नाहीत। वार्षिक पास कोणालाही हस्तांतरित करता येणार नाही। जर तो इतर कोणत्याही वाहनाकरिता वापरला गेला तर तो डिॲक्टिव्हेट होईल। वार्षिक पास अनिवार्य नाही। जर कोणाला तो घ्यायचा नसेल तर तो सामान्य फास्टॅगनेही काम चालवू शकतो। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की वार्षिक टोल पास अमर्यादित प्रवाशांसाठी नसेल, जशी की आधी शक्यता वर्तवली जात होती। गडकरींच्या घोषणानुसार यामुळे मोठी बचत होईल। चला तर मग पाहूया नेमकं नितीन गडकरी काय म्हणाले। पिछले अनेक दिनों से लोगों की टोल के बारे में काफ़ी तकरार थी। सरकार ने जो निर्णय किया है वो बहुत बड़े पैमाने पर जनता को राहत देने वाला है, जिसमें 3000 रुपये में जो पास है साल भर का, उसकी अगर टोल पे किया जाएगा तो उसकी कीमत कम से कम 10,000 से ज़्यादा रुपए का टोल देना पड़ता था, वो केवल 3000 रुपये में होगा। और ये जो वैलिडिटी है 1 साल में 200 ट्रिप वो क्रॉस कर सकते हैं। इसके साथ साथ एक ट्रिप मीन्स एक टोल को क्रॉस करना। इसका फ़ायदा ये होगा कि 200 ट्रिप्स यानी 200 टोल क्रॉस करना होगा और एक टोल क्रॉसिंग की एवरेज कॉस्ट केवल 15 रुपये पड़ेगी। कुछ जगह पर ये 80 रुपये है, 50 रुपये है, 100 रुपये है, तो ये केवल 15 रुपये हो जाएगी। और मान लीजिए एक टोल पर आप 50 रुपये भी देते हो तो 200 टोल क्रॉस करने पर उसकी कीमत 10,000 होगी। उसके बदले में आपको केवल 3000 रुपये में ये पास मिलेगा, एनुअल पास, और सालाना 7,000 रुपये की बचत होगी। और अभी जो सिस्टम हम लोग ला रहे हैं उसके बाद टोल नाके पे जैसे रुकना पड़ता था, रुकने की भी ज़रूरत नहीं पड़ेगी और निश्चित रूप से ये जनता को इस स्कीम से राहत मिलेगी। ये स्कीम केवल नेशनल हाईवे के लिए है क्योंकि वही हमारा अधिकार है। बाकी रोड जो स्टेट के होते हैं उसके ऊपर ये लागू होने का प्रश्न ही नहीं होता। मैं फिर से एक बार आपको ये विश्वास दिलाता हूँ कि इससे काफ़ी बड़ी राहत मिलेगी और 15 अगस्त से ये स्कीम पूरे भारत भर शुरू होगी और जिसमें निश्चित रूप से आपकी जो तकलीफ थी वो कम होगी।
केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गावर फास्टॅग आधारित वार्षिक टोल पास 3,000 रुपयामध्ये जारी करण्याची घोषणा केली आहे. नितीन गडकरींच्या या प्रयत्नाने खासगी वाहन चालकांच्या खिशावरील भार निश्चितच कमी होईल.